नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय भायखळ्याला. आपल्याला थोडे करायचं आहे आपल्या मोबाईलची शॉपिंग आणि फोनची शॉपिंग. आपल्याकडे असतं तर आपण पण घेतली असती. तुझी आवडती गाडी आहे होंडा सिटी. माझी चोरी में बहुत प्रिंट्स है भगवान की चाहिए, कार बाइक नॉर्मल एनिमी लागला आपल्याला दाग. आता आपण ऑफ रोडिंग करणार आहे. पानसड चिखल सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव तुझ्या आईची काय ॲडव्हेंचर उडून चाललं का माझ्यावरती लावणी आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय भायखळ्याला. आपल्याला थोडे करायचं आहे आपल्या मोबाईलची शॉपिंग आणि फोनची शॉपिंग. वा, सुंदर BMW एम्पावर. जरा बोलूया गाडीची, जरा आपण थोडी एक व्हिडिओ घेऊया. 04 किती पैसा आहे ना लोकांकडं. आपल्याकडं असतं तर आपण पण घेतली असती. घेऊया आपण पण लवकरच BMW. हो, कधी पैसे येतील एवढे घेऊया. कशी आहे घालतोय बघा. जाणार आहे का याची गाडी? आपण आहे घालतोय. यांच्या सगळेच काय एकदाच काय विचार करून आले का आज एकदम फटफट फटफट जायचं आहे कुठेतरी आपल्याला. आले काय बोलणार ना मित्रांनो. ही आपली पहिली गाडी होंडा सिटी. वा, तुझी आवडती गाडी आहे होंडा सिटी. फक्त तिला आपण द्यायचं कारण काय होतं माहिती आहे का, तिचा ना ॲव्हरेज परवडत नव्हता. ॲव्हरेज म्हणजे सांगू शकत नाही, एवढा कमी ॲव्हरेज होतो तिला. आता कसं आपल्याला समजा जायचं असं लोणावळा, तर लोणावळ्याला आपली आता जी आपली गाडी आहे ती मारुतीची बलेनो आहे. तर तिचा एक ॲव्हरेज आहे साधारण बघा ना, ती देते एक 25-26, हायवेला 28 पण देते कधी कधी. पण जी आपली होंडा सिटी होती ती द्यायची फक्त आणि फक्त 10. त्या 10च्या ॲव्हरेजमुळं आपण पण विचार केला चला आपण पण एक BMW घेतली पाहिजे, कारण तेवढा आपला ॲव्हरेज आपल्या गाडीला मिळतंय. काय बोलणार आता. आणि ही आमची रोजची सकाळची ट्रॅफिक विक्रोळीला. ॲक्च्युअल घड्याळात 11:15 वाजले. माझ्या गाडीच्या डिस्प्लेमध्ये 5:44 झाले. ॲक्च्युअल हा टाईम खराब आहे, हा टाईम परफेक्ट आहे. ते काय डिस्प्ले चेंज केलं ना गाडीचा, त्याच्यामुळं आपण याच्यातून टाईम सेट नाही केलं आहे. करूया तो पण टाईम सेट करूया. आलेलो आहे, पुढे आलेलो आहे आणि आपल्याला भेटली आहे लाखो दिलो की धडकन, गरिबाची वॅगनार. कशी आहे ती वॅगनार. इकडे पण वॅगनार, इकडे पण वॅगनार, तर पुढे पण वॅगनार आहे. वॅगनारच वॅगनार आहे. म्हणूनच मला वाटतं वॅगनारवाले सगळे हे टाकत वागणार, म्हणूनच त्या गाडीचं नाव आहे वॅगनार. मित्रांनो, हे जे हेल्मेट घातले ना मी, दिसते तुम्हाला, या हेल्मेटमध्ये ना एक त्रास होतोय मला. माझं इकडचं कान नाही ना, जरा इकडचा कान माझा दुखतोय. काय माहिती का दुखतोय, असं कधी झालं नाही माझ्या आधीच्या हेल्मेटमध्ये. या हेल्मेटमध्ये मला जरा जास्त प्रॉब्लेम होतोय तसं. बघ आता हा रिक्षावाला कानात हेडफोन, मस्त की रिक्षा चालवायची. यांचं तर एक जगा वेगळंच आहे की बाबा तुम्ही तुमचं आहे घाला, आम्ही तर काय बाजूला होणार नाही. रिक्षावाले आहेच तसे करणार काय. बघूया, पाहत राहा. आता चॅनल, ज्या चॅनलचं नाव अजून आम्ही डिसाईड नाही केलेलं आहे, पण ठेवू, लवकरच ठेवू म्हणजे काहीतरी आपण ठेवूया, प्रॉपर करूया. ती आपली गाडी ओररा आपली नाही आहे, आपल्याकडे येईल कधी ना कधी ही गाडी आहे. मला जरा ऑडिओ चेक करायची गरज आहे असं मला वाटतं, नाही का. हवा खूप लागते ना. हो, MS-14 वाटलंच भेंच. तू अजून आला कसा नाही, कधी वाटलंच होतं मला की अजून आला कसा नाही. हे बघा आता मित्रांनो, मी तर माझ्या फोटोग्राफीच्या लाईनमध्ये भरपूर फिरत असतो. मी पुन्हा मंचर, खेड मंचर असं खूप फिरत असतो. आता MS-14 म्हणजे हा माझाच पट्टा आला, काय लांबचा पट्टा नाही आहे. पण तरी पण मला MS-14वाली माणसं आवडत नाही. मी MS-14 असून पण मला नाही पटत ही माणसं. भले मी MS-14 असून यांचं म्हणजे वेगळंच काहीतरी चाललेलं असतं. याचा ओव्हरच वेगळा असतो काहीतरी. तुम्ही यांच्या समोरून कधी गेले, भले चुकी त्यांची असेल तरी तुमच्याकडे रागाने बघणार, तुला दाखवणार की भेंचत तूच चुकी आहे, मी एकदम बरोबर आहे. असं नसतं भाई. या तुम्ही आमच्या मुंबईत पण, आता बघा मुंबईत येऊन लाईफस्टाईल कशी आहे. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. मी ह्याच्यात काय पुण्याबद्दल काय बोललो नाही, मी मावळचं बोललो. MS-14 पुन्हा MS मारा लागतं. पुन्हा कसं काय ते. हो हो, ही बघा शिजुका मस्त.
केडी साऊंड ओके. ह्याच्या गाडीवरती आहे शिजुका आणि तो आहे नोबिता. तुझी माझी जोडी संगणी धडक धक 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 धक. बघ बघ बघ. अरे चल ना यार. अरे वेनचं तू पण पडशील मला पण पाडशील. आता ह्याला नाही का आपण आपला नाही का ऑरा दाखवूया. भाई तुझ्याकडं बजेट इथं काय झालं. आमच्याकडं पण आहे ना भाई. आमच्याकडं तर केटी आहे भाई. लाखो दिलो की धडका छपरी लोगो की जान. आमच्याकडे KTM. ये भाई काय केलं मला ना जागा देऊन पण मागच राहिला ना बाबड्या. डोक्यात नाही जायचं आपले. परत 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 बघ याचा माज. बघ याचा माज. पळव तुझ्या गाडीत तिथे दमे पळव घ्यायचं. सगळ्या राहून राहून तर तुला एंटरच्याच मागे राहायचे. काय पळून फायदा तुझा. अरे हात होते मगाचा 14 आला परत. काय फायदा शे मागे राहिला. आपण क्रॉस केलेला आहे विक्रोळी. हे काय होतं. काही दिवसांनी आपण इथेच विक्रोळीमध्ये राहायला येणार आहे. आपण विक्रोळीमध्ये सरप्राईज आपलं घर घेतलेलं आहे. खूप मेहनत करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आई बाबांचा सपोर्ट आहे माझ्या. हा बघ आई बाबांशिवाय तर काही करू शकत नाही. त्यांच्यामुळंच मी हे घराचं एवढं केलेलं आहे. बाकी तर माझ्यात एवढं जण नाही की एकटं मी करेन. आपल्या बिल्डरचं नाव पण पुनीतच आहे. पुनीत शिवालय आपल्या टागोरनगरला बिल्डर आहे. एक नंबर आणि सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात छान. आता प्लॉटिंग आहे ठीक आहे. थोडं काहीतरी डिले झालं त्यांच्याकडून सध्या. जे घर आपल्याला जुलैला भेटणार होतं ऑगस्ट सप्टेंबर आलं तरी नाही मिळालं. आता त्यांनी टाईम दिला की नोव्हेंबर. बघूया है ना. वाट बघितलेली घ्या बाय. ओहो शिंदे साहेब, उपेंद्र सावंत साहेब विक्रोळी आणि आमच्या सुनील राऊत साहेब. ते ना दोन्ही बॅनर आजूबाजूला मशाल आणि हे असतात. अरे वॅगनर आमची दादा लय भारी वॅगनर आमची. चला बस. भरपूर अशा 1 तासाच्या प्रवासानंतर आपण पोचलो आहे भायखळा. हे आपले पोलीस काका कायम आपल्या सपोर्टात. विरोधात नाही सपोर्टात. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो रस्त्याने जाताना आहे ना मला सारख्या ना सारख्या निळ्या रंगाच्या गाड्या दिसतात. त्या निळ्या रंगाची गाडी बघितली का तुम्हाला माहिती आहे आपल्याला कोणाची आठवण येते. आपले शाणेवाणे विडोबार श्रीमान लेजेंड यांची. आणि आपल्यासमोर परत एक एंटॉर्क घेऊन. एंटॉर्क म्हणजे इट्स लाईक N2. समवन विथ N2. सम लेडी वॉज ड्रायव्हिंग N2. जजांतराम अमंतराम. हा ब्रिज. या ब्रिजचं काम गेले 2 वर्ष झालं मी बघतोय चालूच. कधी कंप्लीट होईल आपल्याला पण नाही माहिती. गाडीवर काय वाक्य लिहिलं बघा ना. अल्लाह ने मुझे जो भी दिया है ये सब मेरी माँ की दुआओं से मिला है. वा वा छान लिहिले. म्हणजे देव कुठलाही असो प्रत्येकाची श्रद्धा हे मोठी गोष्ट आहे. काका का तुम्ही एवढा हॉर्न मारताय काका. का या हॉर्नने काका इरिटेट होते माहिती आहे तुम्हाला. भायखळ्यात सिग्नल तर काय चालूच असतो कधी आपण मिळतच नाही. पण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो सध्या एक डायलॉग खूप फेमस झाला आहे. म्हणजे आपला एक इंस्टाग्रामचा कंटेंट क्रिएटर आहे त्याचं मला नाव आता एवढं एक्झॅक्ट माहिती नाही. डायलॉग आहे माहिती आहे. काय संतोष काय म्हणतोस. एक नंबर. हा कसं सुचलं असेल ना त्याला आणि कसं बोललं असेल कसं काही केलं असेल. वा वा. मित्रांनो मी जे हेल्मेट वापरतोय ना ते हेल्मेट आहे ना घेताना मला एवढं काय वाटलं नाही. पण आता घेतल्यानंतर मी तुम्हाला याचे फॅक्ट सांगतो आणि डिसएडव्हान्टेज सांगतो काय आहे ते.
म्हणजे ह्याच्यात ॲडव्हान्टेज सारखं फक्त एकच आहे की तुम्हाला सेफ्टी आहे. डिसॲडव्हान्टेज एवढे आहेत ना की ह्यानी तुम्हाला तुमचे कानच दुखतील. तुम्ही जर तुमच्या हेल्मेटला इंटरकॉम लावला असं तुमचे कानच दुखतील आतून. त्यानंतर हेल्मेट थोडं हेवी आहे. त्यानंतर तुमची मानच काय दुखायला खूप खूप प्रॉब्लेम आहे. आता ॲक्च्युअल घेताना मी विचार नाही केला तर घेतलं तर म्हणजे वापर नाही. आपल्याकडे एवढे पैसे नाही की सारखं सारखं हेल्मेट बदला आणि हे बदला. कारण माझ्याकडे दुसरी माझी गाडी ती आहे आपली RC 390. तर तिच्यावरती कसं थोडं वाकून गाडी चालायला लागते. तर माझं जे दुसरं हेल्मेट आहे जे स्टडचं ते एकदम लाईट वेट मीन्स फक्त 1 किलोच्या आत हेल्मेट आहे. आणि हे जे मी घातले 1.5 किलो आहे. आता 1.5 किलोवरती आपला गोप्रो, त्याच्यावरती ते इंटरकॉम. गोप्रो म्हणजे मी DJI यूज करतो, नॉट युजिंग गोप्रो ब्रो. चुकून गोप्रो आलं बाबा. DJIची ॲडव्हर्टाईज करायची मला. भाई DJIकडून स्पॉन्सरशिप आहे तर DJIचीच ॲडव्हर्टाईज करणार ना. तर DJIचा आपला Action 4 कॅमेरा आहे. आपला माईक पण DJIचा आहे. हे भाई हे सब आहे. चिल लाईफ आहे आपली. वा काय थवा आहे हा. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर थवा आहे. अरे काय सीन आहे. मी मगाशी पाऊस आला म्हणून रेनकोट घातला, पाऊस गेला. आता रेनकोट काढला, परत पाऊस, म्हणजे रस्ता ओला दिसतोय मला. भाई काय आहे देवा, काय आहे यार. एक तरी काम होऊ दे यार नीट माझं. बरं असं कधी झालं घराच्या बाहेर निघायला थोडं भिजा काय. ठीक आहे. तर फायनली आपण आता मस्जिद बंदरच्या रस्त्याला लागलेलो आहोत. आपल्याकडे DJIची बॅटरी पण एकच आहे रे. आपल्याला DJI घेताना राशीद भाईने सांगितलं नाही की तुम्ही ॲडव्हेंचर पूर्ण कॉम्बो घ्या, तुम्हाला 3 बॅटरी मिळेल. कारण की आता रिसेंटली मी बघितलं तर याचा पूर्ण कॉम्बो पॅक मला मिळतो एक साधारण 35,000 रुपये. आणि 35,000पेक्षा मी हा घेतला 29,500ला. तर 5,500साठी मी जर वेगळा घ्यायला गेलो तर मला किती रुपये लागतं त्याचं माहिती आहे. मला 3 बॅटरी चार्जरचे 11,000 रुपये लागतात. ते मी स्टिक वेगळी घेतली, स्टिक 1,000 रुपयाची घेतली. मग सगळीकडे लॉसच जायचं काय. क्या राशीद भाई यार बताने का था ना यार. अरे क्या यार जायला ह्याच्या काय सांगू आता. पहिला कंटेंट भेटला याचा. पहिला कंटेंट भेटला याचा. पोरगी असून पण घुसतो कधी नाही. मीच भाड्याची गाडी वापरतोय. मी कुठं सोडू. हे मग मगाशी कंटेंट मिळाला व्हेंचर. हे शिव्या नाही द्यायचं. कंटेंट म्हणजे कसं, अरे पोरगी आहे तुझ्यासोबत गाडीवरती यार आणि तू असा चालतोय अक्कल बेअक्कल. ठीक आहे मला मागून एक जण ठोकला असता, नो वरी केला असता आपण गाडीचा खर्च किंवा त्याच्या गाडीचा खर्च त्यांनी केला असता. पण यार तुमच्यासोबत लहान पोरं आहेत यार, तुमच्या गाडीला आरसे नाहीत काय नाहीत यार. असं नका. एवढं लेझी नाही राहावं माणसाने आयुष्यात, म्हणजे लाईफ रिलेटेड. अरे हवा समोरच आहे हे बघ चाललं MS01 PE 6845 आहे. एक मिरर आहे त्याच्या गाडीला. इंडिकेटरचं माहिती नाही आता पत्या काय. टेल लाईट पण कुठं गेली माहिती नाही. हे भाई हे पोरगा आहे का पोरगी आहे मला ते बघू द्या. हे पोरगी रे. डोंट अंडर एस्टिमेटेड द पॉवर ऑफ पोरगी. हे पण ते मस्जिद बंदरला आल्यावरती इथं वेगळंच आहे. इथं म्हणजे फ्रेग्रन्स म्हणजे इथं इतरचा वास तर खूप येतो, पण इकडे जरा असं पाहायला गेलं तर यार तो स्मेल येतो यार कसला तरी. खूप डेंजर स्मेल येतो यार. आणि ते म्हणजे खूप असं घाण असा स्मेल येतो. तो स्मेल आपल्याला नको वाटतं. आणि आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज केला आपल्या मित्रांनी विनोद असं का आई पोरगा IT लेवलला जॉबला पोरगा आहे आणि जिंदगीत कामाला वैतागलाय. बोलतो यार असं आहे तसं हे आणि ते आणि असं आहे तसं. अरे काय यार जिंदगी यार विनोद. आज नाही जिएंगे तो कब जिएंगे लाला. किसको लगा डाला तो लाईफ झिंगा लाला. आणि ह्याला एक काय घाई आहे मला कळत नाही. हा CNG वाला कुठं जायचं याला. मित्रांनो ह्या रोडचं पण एक वैशिष्ट्य आहे, कारण की खूप 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 5-6 वर्ष आधी मी ते एका कंपनीत काम करायचो. आता कंपनीचं नाव तर मला एवढं एक्झॅक्ट आठवत नाही. आपला मोहम्मद अली रोड क्रॉस केला ना, लेफ्ट साईडलाच बिल्डिंग आहे दादा मनसील, तिच्यावरती फर्स्ट फ्लोअरला मी जॉबला होतो. आणि चांगला जॉब होता, म्हणजे पगार पण ठीकठाक. म्हणजे तेव्हाचे मला मिळायचे 6,000 ते 7,000 रुपये. त्या 6-7 हजारामध्ये मी तिथे काम करायचो की तो बॉस येणार, त्या बॉसचा टिफिन उचला, म्हणजे त्याला जरा घ्या पिक करा, टिफिनवरती घेऊन जा. त्यानंतर
त्याला दुपारी जेवण द्या, बँकेची कामं करा, ऑफिसमध्ये कोण आला का त्याला चहा वगैरे द्या. म्हणजे पिऊनसारखं काम केलेलं आहे मी. त्याच्यामुळे मी तर वाईट स्ट्रगल खूप केलेलं आहे जिंदगीमध्ये. त्या स्ट्रगलमुळे मी आज जगतोय की का करून ह्या बिल्डिंगमध्ये मी जॉबला होतो. ही बिल्डिंग दादा मंदिर फर्स्ट फ्लोअर, या बिल्डिंगमध्ये मी जॉबला होतो. आणि एकदम सांगायचं म्हणजे जुनी बिल्डिंग आहे, खूप ओल्ड बिल्डिंग आहे ती. त्या बिल्डिंगमध्ये असं काही आहे नाही आहे ना, है ना बरोबर वगैरे. बघा आपली पण गाडी हीच आहे लबेनो. आपला पण निळा कलर आहे ना भाऊ, पण आपल्या गाडीला मस्त आफ्टर मार्केट अलायव्हिल्स आहेत ना भाऊ, मोठे टायर. मग जी मजा येते गाडी चालवायला, हा मस्त. आता आपण काय टॉपिक लावतो, माझा जॉब. तर मी तो स्ट्रगल केलेला आहे. त्या स्ट्रगल नंतर मी माझं कॉलेज शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मी UTI कंपनीत जॉबला होतो BKCला. तिथे पण काय जरा मला करमलं नाही. तर मला असं वाटतं की देवानी मला सांगितलं की बाबा तू जॉबला करू, तू काहीतरी बिझनेस कर. तर बिझनेस म्हणून मी फोटोग्राफीमध्ये उतरलो. आणि फोटोग्राफी करता करता आज आपण एक 7-8 वर्ष झाला आपण फोटोग्राफी तर करतोच आहे. आज आपण एका आहे चांगल्या लेवलला आहे. आपण नाही असं नाही, करतोय आपण सगळं व्यवस्थित करतोय, व्यवस्थित चालू आहे. स्वामींची पण कृपा आहे. आणि आज त्यात गुरुवार पण आहे. म्हणजे मी जो शूट करतोय आज वार गुरुवार आहे, ते आहे ते क्लिअर सांगतो. आणि आजची तारीख आहे आपली 18 तारीख आहे आजची. आणि आज आपण तो ब्लॉग शूट करतोय गुरुवारचा. स्वामी समर्थ. स्वामींनी खूप काय दिले आपल्याला. म्हणजे देवाने नाही दिले, देवाने मला डोकं दिलं, आयडिया दिली, कल्पना दिल्या, काय करायचं ते मला जरा दाखवून दिलं देवाने, मार्ग दाखवले. ते मार्ग देवाने दाखवले म्हणून आज एका चांगल्या ठिकाणी चांगल्या लेवलला आपण काहीतरी करत आहोत. चांगली गोष्ट आयुष्यात काहीतरी बदल होतो ना, खूप छान वाटतं. बदल झाले आयुष्यात खूप छान वाटतं. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही स्ट्रगल तर असतात. प्रत्येकाने स्ट्रगल केलेलं आहे, असं मी केलेलं आहे, असं प्रत्येकाचा स्ट्रगल असतो. कोणी हारू नका, आपले स्ट्रगल करत राहा. आणि आपण आता पोहोचलेलो आहे मस्जिद बंदरला. कसं दिसतोय ना आम्ही, हे बघा इथे टी शर्टला दिसतंय तुम्हाला DJIची ब्रँडिंग. हा बाईक आहे आपला DJIचा. आणि हे सनशाईन गिअर आपलं ठाण्याला आहे, 3 नाक्याला. त्यांच्याकडून आपण आपले सगळे ॲसेसरीज आणि सगळं ऑल थिंग्स आपण परचेस करतो. बाबा तो वास आला रे परत, तो घाण वास. नाही रे बाबा, हे काय किती घाण आहे. एवढं तर घाण तर काही नसावं रे, काहीतरीच घाण आहे यार. अरे कुठं नेऊन ठेवली आहे मुंबई माझी. प्रयत्न करा मराठी बोलायचा, प्रयत्न करा मराठीतच राहण्याचा. सगळ्यांनी एकजुटीने राहा रे. तसं आता एक रिसेंटली महेश दत्त लांडगेचा एक व्हिडिओ आली आहे, व्हायरल झाली आहे. त्या व्हिडिओत ते बोलले आहेत की सगळ्यांनी एकत्र राहा. त्याप्रमाणे खरंच सगळ्यांनी एकत्र राहण्याची गरज आहे. जर आपण एकत्र नाही राहिलं तर येणारं आपलं जे फ्युचर आहे म्हणजे खूप वाईट असणार आहे मित्रांनो. वाईट म्हणजे मी सांगू शकत नाही एवढं वाईट. म्हणजे खूप काही प्रॉब्लेम होऊ शकतात त्याच्यामध्ये, तोंडाने नाही सांगू शकत, पण खूप प्रॉब्लेम होतात मित्रांनो, खूप. ठीक आहे, आलेलं आहे आपण इथपर्यंत. बस नको झालं आता, बस. गाडी लावायला जागा दे रे, फक्त मला गाडी लावायला जागा दे. गाडी लावायलाच जागा नाही रे, लावायलाच जागा नाही रे. कुठं लावू यार, ते कुठं लावायची यार. गाडी लावून आपण आता चाललोय आतमध्ये. पाहू शकता हा रस्ता. म्हणजे इथे पण आपलं एक दोस्त है यार, इसके पास अपन अपना बाकी का सब काम करते हैं. म्हणजे त्यात करतो. इथे पावभाजीला भारी भेटते मित्रांनो. कधी आले तर खा इथली पावभाजी. हमारे भाई की दुकान सारा मार्केट में, जो आज के ब्लॉग में म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं की सारा मार्केटला आपल्याला मित्राच्या दुकानात जायचं होतं सामान घ्यायला. हेच दुकान आहे, ज्यामध्ये आपण सामान पण घेणार आहे खूप काही. मोबाइल की ऑल एसेसरीज, डिस्प्ले, रिपेयरिंग सब मिलेगा. कवर, ग्लास, मोबाइल के लिए स्किन चाहिए, फैंसी स्किन मिल जाएगी हर क्वालिटी. गोष्ट अशी झाली की आपली गाडी उचलली, खूप पोलीस आली आपण लावलेली पार्किंगमध्ये. काय करणार, तर आपलीच गाडी भेटली, आपलीच गाडी उचलली बरोबर. तर चाललोय आपण टॅक्सीने. आपली गाडी घ्यायला दाना बंदरला. म्हणजे इकडे गाडी उचलली जाते दाना बंदरला. कोणाची इन फ्युचर कधी उचलली तर लक्षात ठेवा की दाना बंदरला तुमची गाडी मिळणार.
तिकडे जाऊन घ्यायला लागणार. आणि तर मित्रांनो आपली गाडी सोडली आणि आपण आलो पुढच्या प्रवासाला. आणि हिचं काय लागलं बघा, लडाख. लडाख लागला आपल्याला, लडाख. आता आपण ऑफ रोडिंग करणार आहे. पाहून घ्या आपली ऑफ रोडिंग, आपला हा रस्ता. मेन त्या रस्त्याची गव्हर्नमेंटला लाज वाटली पाहिजे पहिली. म्हणजे आपल्याला तर नाही माहिती आहे रस्ता गव्हर्नमेंटच्या अंडर येतो का नाही येत, पण असं नसावा कधी आहे. एकदम नाही का फायदा घेतल्यासारखं एकदम, म्हणजे रस्ते नीट नाही, काही नाही. काय बोलणार आहे. कारण मला वाटतं मी लास्ट टाईम आलो होतो एक 10 दिवसाआधी, आणि आता परत चाललो याच रोडनी. तेव्हा तर ठीक आहे, पण आता हा रस्ता एवढा ठीक आहे, परत पुढे गेला सेम आहे. इथे आलो. आपल्या फोनला चार्जिंग पण आहे 50%. आणि मेन म्हणजे आपण आपल्या गाडीचा घड्याळाचा टायमिंग सेट केलेला आहे. इथे वाजले 3:11, इथे वाजले 3:11. पाहू शकता सेट केला तर थांबलेला तेव्हा सेट करून घेतला आहे. आता आपल्याला आपल्या KTMचा पण टायमिंग सेट करून घ्यायचं. तिचा टायमिंग सेट नाही आहे, तर एकदा यूट्यूबला बघीन मी कसं करतात आणि त्यानुसार करून घेईन मी, है ना. अरे वा, परत नाकाबंदी. जमतंय चालतंय.